पहिला बॉल बॅकफुटला गेले, स्ट्रोक जर पाहिलं तर पॉइंटला खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे पूर्ण होतोय. पहिल्याच बॉलवर धाव घेतली गेली आहे. हा यस 20 मिनिटात किती सर 20 मिनिटात वेळ आहे, वेळेचं बंधन देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. सुभाषचा हा बॉल पाहायला मिळाला. आता जर पाहिलं तर रॉयल चेंबूर रोहिल 11 संघासाठी बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील कुणाल वडनेरे. क्लासिकल अंदाजातील बॅटिंग त्यांचीही आपण पाहत असतो. आज कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, फोर्स वनवर ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. सगळ्यांचं स्वागत असेल. प्रशांत चषकाला सुरुवात झाली आहे आणि प्रेक्षकांच्या सुद्धा नक्कीच एक खमंग मेजवानी अंडाराम क्रिकेटची प्रशांत चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटचा हा खेळ आपल्या सगळ्यांच्याच आवडता आहे आणि हा आवडता खेळ अंडरआर्म जर असेल तर मुंबईकरांना जरा जास्तच आवडतो. कारण प्रत्येकाने अंडरआर्म क्रिकेट आपल्या बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं, बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल, घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जाईल, पंचांचा निर्वाळा येतोय. इकडे पहिली धाव घोषांकित क्षेत्रात चेंडू घेतल्या आली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते आहे. कुणाल वडनेरे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहे. सुभाष यांच्या गोलंदाजीचा सामना करत आहेत. माझगाव विरुद्ध चेंबूर अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फटका फसला होता, काही काळ चेंडू हवेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिकडे एक धाव पूर्ण होईल. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला मुभा असते, तुम्ही कितीही लांबवर चेंडू टोलावू शकता, षटकार मारू शकता, परंतु इकडे नाहीये. इकडे तुम्हाला स्ट्रोक कंट्रोल करावे लागतात, जमिनी लगत तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतात. क्या बात आहे. इकडे डायरेक्ट जर समोरच्या पडद्याला चेंडू लागला तर षटकार असेल आणि पडद्याच्या वरतून डायरेक्ट गेला तर खेळाडू बाद असेल. आणि असे हे विविध नियम सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईत असं आहे की जेवढं मोठं मैदान, जेवढं छोटं मैदान, जसं मैदान तसे नियम. काही ठिकाणी दुसऱ्या ओव्हरचा लास्ट बॉलवर देखील काही स्पेशल आहे, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल पंच इकडे घोषित करतायत. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागतं. हात ज्या अँगलने तुमचा येतोय ना, तो हात योग्य पद्धतीने येणं गरजेचं आहे. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटचे काही नियम आहेत. मध्यभागी असणारी जी लाईन आहे ती तुम्हाला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल का, नाही पाहायला मिळणार. ही अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. त्याच्या पुढे तुम्हाला चेंडू टाकायचा आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही असेही नियम आहेत, डायरेक्ट स्टंपच्या मागे बॉल पडला तर तेही नाही चालत. तर असे जे काही नियमाचे खास अंडरआर्म क्रिकेटसाठी बनले गेलेले आहेत. 3 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. धावफलकावर प्रशांत चषकाला सुरुवात झाली आहे आणि अख्ख्या मुंबईचंच काय तर मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, पालघर असेल, मीरा भाईंदर, वसई, विरार सगळ्यांचं लक्ष लागलंय कांदिवलीवर आणि प्रशांत चषकावर. सुभाष पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला चेंडू टाकला खरा, परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि विशेष म्हणजे अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी बॉल सुद्धा जो यूज केला जातो ना, तो थोडासा हलक्या वजनाचा असतो. त्यामुळे तेवढ्या वेगाने सोपं, जरी तुम्हाला मैदान छोटं दिसतंय परंतु तेवढं सोपंही नाही आहे. त्यामुळे हे मैदान हे क्रिकेट खेळत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यावा लागतो. आणि आमचे गोलंदाज सुद्धा पहा एवढ्या कमी जागेत बॉलला जास्तीत जास्त टर्न करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. पुढे सरसावले, समोरच्या दिशेने मारला गेलेला एक दर्जेदार फटका, बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. आकाश गुरवच्या बॅट मधून काय दर्जेदार फटका आलाय पहा. ज्यांनी पाहिलं असेल तो धन्य झाला असेल. काय फुटवर्क होतं, बॅटच्या अगदी मधोमध चेंडू घेतला, चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं आणि अगदी सरळ रेषेमध्ये बॉल समोरच्या बाजूला लागला. खूप चांगला स्ट्रोक तिकडे येताना पाहायला मिळाला. प्रशांत चषकाला सुरुवात झाली आणि सगळ्यांचं लक्ष या चषकावर लागलंय. आणखीन एक फटका, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि बघता बघता पहिलं षटक संपलंय. त्यावेळेला धावसंख्या झालेली आहे 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रोहिल 11 रॉयल चेंबूर या टीमच्या. मुंबईकरांचं लाडका खेळ आहे क्रिकेट. मग मुंबईकरांचं क्रिकेटवर नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. मग टाइम सीड असू देत, कांगा लीग असू देत, आपल्या पावसाळ्यातल्या स्पर्धा असू देत किंवा अंडरआर्मच्या दिवस रात्र स्पर्धा असू देत, या सगळ्या क्रिकेटवर मुंबईकरांनी केलेलं अतोनात प्रेम. म्हणजे
आणि मुंबईकरांचा रविवार तर हा क्रिकेटवरच असतो. मुंबईकर आपापल्या जवळच्या मैदानामध्ये रविवारची बाहेर निघतो आणि क्रिकेटच खेळायला जातो. त्यामुळे या मुंबईत क्रिकेटला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याचमुळे की काय क्रिकेटचा देवसुद्धा या मुंबईत जन्माला आला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. तर असं हे मुंबई शहर आणि आपल्या मुंबई शहराची शान असणारं हे क्रिकेट आज अंडरआर्मच्या स्वरूपात पाहतोय. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत सागर नेवाते, वडाळ्याचा असा खेळाडू ज्याच्या वेगाची चर्चा सध्या खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. वयाच्या 16व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल झाला तोच गोलंदाज, आणि वेग ही ज्याची ओळख आहे तर तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. सागर नेवातेची बॉलिंग ॲक्शन देखील वेगळी आहे आणि बॉलचा स्पीड सुद्धा जबरदस्त आहे, परंतु समोर तेवढाच दर्जेदार बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आकाश गुरव. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. सागर समोर जर पाहिलं तर आकाश, पहिलाच बॉल काय वेगात टाकलाय अगदी खोलवर आणि जबरदस्त वेगात चेंडू येताना पाहायला मिळालाय. या ॲक्शन मध्ये बॉल खेळणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते या ठिकाणी खेळून काढलं. आणि या ॲक्शन मध्ये पहा तुम्ही त्यांची ग्रीप पहा, बॉल रिलीज करण्याची पद्धत पहा, हलक्या वजनाचा बॉल पहा, तिथपर्यंत पोहोचणं देखील सोपी गोष्ट नाहीये. परंतु आपल्याकडे पूर्वी अंबरनाथचेही गोलंदाज पाहायला मिळायचे आणि आता काही वडाळ्यात किंवा इतर ठिकाणी सुद्धा ही गोलंदाजीची शैली आत्मसात केली गेलेली आहे. या शैलीला विशेषतः अंबरनाथ शैली म्हटलं जातं, ती आता सध्या सागरकडे आपण पाहतोय. आणखीन एक वेगवान चेंडू, तिकडे स्ट्रोक केला आहे आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. या खेळामध्ये एका धावेला खूप महत्व आहे. म्हणजे एखादा चौकार तुम्ही नाही मारला तरी चालेल, परंतु प्रत्येक बॉलला एक धाव तरी घ्यावी लागते. कारण कित्येक मॅचेस आम्ही अशा पाहिल्यात, बॉल टू बॉल मॅचेसमध्ये सुद्धा खूप चांगला दर्जेदार खेळ पाहायला मिळतो. सागरचा वेग आणि समोर जर पाहिलं तर चेंबूरचे बॅटर यांची लढत सध्या पाहायला मिळते आपल्याला. खूप चांगलं आणि भव्य दिव्य आयोजन प्रशांत चषकाचं आपण पाहतोय. 13वं पर्व म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. वेगवान चेंडू समोर खेळलाय, अडवलाय, कदाचित पहिल्या प्रयत्नात तो पकडला गेला असता तर रनआउटची संधी देखील होती, परंतु धावसंख्या 1ने पुढे जाईल. एका धावेपेक्षा जास्त काही नाहीये, परंतु सागर चांगली गोलंदाजी करतायत, वेगवान गोलंदाजी करतायत, खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतायत. परंतु त्या उलट बॅटर सुद्धा सागरच्या चेंडूवर धाव न येण्यापेक्षा एक धाव तरी घेऊन धावफलकाला पुढे घेऊन चाललेले आहेत. प्रशांत चषकाचं दर्जेदार आयोजन, विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी असणाऱ्या प्रेक्षक गॅलऱ्या, ही सुद्धा या स्पर्धेची ओळख आहे. ट्रॉफी सुद्धा खूप सुंदर आपण पाहतोय. 14 धावा. आणखीन एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी सागरने प्रभावित केलं. ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, स्पीड जो सागरचा आहे ना, तर हा स्पीड पाहण्यासारखा आहे. म्हणजे आजच नाही, अगदी लहान असल्यापासूनच तो व्यावसायिक क्रिकेटमध्ये आलाय, त्यामुळे ज्या पद्धतीने ही गोलंदाजी त्यांची आहे वाखाणण्याजोगती आहे. 14 धावा धावफलकावर. यस, म्हणजे या षटकात आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी, आपल्या टीमचं कमबॅक आतापर्यंत तरी करून दिलंय, परंतु खूप सारे चढ उतार या मॅच मध्ये पाहायला मिळतील. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर वेगात बॉल, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. सागरचा वेग आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी सुंदर आणि एवढी वेगवान गोलंदाजी करतोय सागर. खूप धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबते 14 या धावसंख्येवर. सागरचा वेग एका बाजूला आहे, परंतु कुणाल वडनेरे खूप सुद्धा टॅलेंटेड खेळाडू आहेत. कल्पकता त्यांच्याकडे आहे, फुटवर्क खूप चांगलं करतात. यस, मॅजिक बॉल, म्हणजे हा बॉल खूप निर्णायक असणार आहे. आउट झाला तर खेळाडू 4 धावा मायनस आणि धावा डबल. पाहूया काय होईल या ठिकाणी. हा मॅजिक बॉल आहे. या वर्षी प्रशांत चषकातील पहिला मॅजिक बॉल घेऊन येत आहेत सागर नेवाते, वडाळा एक्सप्रेस. दुसऱ्या बाजूला कुणाल वडनेरे यांच्यासारखा एक दर्जेदार बॅटर त्यांच्या गोलंदाजीचा सामना करणार आहे प्रशांत चषक. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय, फिल्डर आहेत तिकडे आणि मॅजिक बॉलवर मोठा फटकाही नाही आला, विकेटही नाही आली, परंतु एक धाव आली. एक धावेची 2 धावा मिळणार आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 16 धावा 2 ओव्हर. यशवंतजी, ज्या पद्धतीने 2 षटकं झालेली आहेत, काय म्हणाल 2 षटकातील कामगिरीविषयी?
अर्थातच सागरने मात्र इथे कमबॅक करून दिले. या षटकाचा जर विचार केला लेखाजोखा तर केवळ 5 धावा आल्यात आणि ते सुद्धा विचार केला शेवटच्या चेंडूवरती. जेव्हा एक घेतलं तेव्हा 2 धावा सरप्राईजमध्ये भेटल्यात. अर्थातच चांगलं कमबॅक इथे आपण पाहतो. वियंग पॅकर माझगाव गोलंदाजी मार्कवरती मात्र तिसरं षटक घेऊन कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. सूरजला आपण पाहतो अगदी चप्पल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फिल्डिंग म्हणा, बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, सगळ्यांमध्ये जो पारंगत आहे असा खेळाडू आपण पाहतोय. यस, हा तोच गोलंदाज आहे ज्यांनी घाटकोपरच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता फायनलला पाहिजे होती आणि मेडन ओव्हर टाकली होती. सूरज उपाध्ये अंडरआर्म क्रिकेटमधील आणखीन एक प्रथित यश खेळाडू गोलंदाजीसाठी आहे. बॅटर सुद्धा तेवढेच दर्जेदार आहे. मजा येईल ही मॅच पाहायला. सूरज उपाध्ये एक दर्जेदार खेळाडू एका दर्जेदार स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. पहिला बॉल इकडे कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉलला येऊ दिलं, बॉलला टर्न होऊ दिलं, त्यानंतर मात्र बॉलला पॉईंटला खेळलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 17 धावांवरील धावसंख्या पाहिली जाते. मी आयोजकांचा आभारी आहे, त्याचबरोबर आमचे पद्मनाभ प्रभू यांचा, कारण या स्पर्धेचा पहिल्यांदा आज एक दिवस का होईना घटक बनण्याची संधी मिळाली आहे. कारण प्रशांत चषक एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिद्धे पॅकर असेल, वायकट्टा असेल, मेलविन ट्रॉफी असेल, SP चषक असेल, अशा त्याचबरोबर देवा प्रतिष्ठान असेल, गिरगावच्या काही स्पर्धा असेल, अशा खूप साऱ्या स्पर्धा अलीकडच्या कालावधीमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहण्यासारख्या असतात. येणाऱ्या कालावधीमध्ये त्यापैकी मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येतात. परंतु प्रशांत चषक ही स्पर्धासुद्धा मन जिंकून घेते, कारण आयोजन आणि जो हा माहोल आहे ना तो पाहण्यासारखा आहे. नो बॉल घोषित केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला परत जाईल, कारण बॉल जी मध्ये एक लाईन आहे त्या लाईनच्या अलीकडे पडलाय. हा नियम तुम्हाला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये नाही पाहायला मिळणार, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये या नियमाचं तुम्हाला पालन करावं लागतं. आणि इकडे नो बॉल आलाय. ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय. सर्व पुरस्कर्त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि आज या क्रीडा स्पर्धेला पाहण्यासाठी प्रेक्षक पहिल्या दिवसापासून गर्दी करतायत आणि ही गर्दी उत्तरोत्तर वाढत जाईल. वेगवान चेंडू, परंतु त्याच वेगाने खेळलाय. शेवटी एका हाताने स्ट्रोक खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पार. 4. काय म्हणजे त्यांचं स्ट्रोक कंट्रोल होतं. थोडेसे बाहेर आले. पहिला बॉल थोडासा आणखी बाहेर आहे, परंतु शेवटच्या क्षणी एका हाताने झटका दिला बॉलला आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. खूप सारं टॅलेंट इकडे पाहायला मिळत आहे. अंडरआर्म क्रिकेट एवढं टॅलेंट कुठे पाहायला मिळत नाही, कारण एवढ्याच्या जागेत पहिल्यांदा तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, एवढ्याच्या जागेत तुम्हाला बॉल टाकायचा आहे, एवढ्याच्या जागेत तुम्हाला जो एवढ्या कमी वेळेत बॉल तुमच्याकडे येतो तो गॅपमध्ये टोलवायचा आहे. त्याचबरोबर पंचांची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची आहे. धावसंख्या झाली आहे 22 धावा. इकडे विकेट नावाचं कोडं काही अजून सुटेना, कारण ज्या पद्धतीची संयमाने खेळत आहेत, मायनस बॉलची वाट पाहत आहेत. आणि आकाशने 2 जे चौकार मारलेत, एक सरळ रेषेत समोर मारलेला, आता मिड विकेटला मारलाय, हे दोन्ही चौकार पाहण्यासारखे होते. अर्थात सूरजवरती थोडंसं आता मात्र आपण दडपण पाहतो. पहिला चेंडू सुद्धा एक्स्ट्राने त्याने सुरुवात केली आहे आणि एक चौकार सुद्धा आलाय. कुठेतरी दडपण असेल. इथून मात्र आता एक ब्रेक थ्रू घेण्याची गरज सूरजला जाणवते आणि संघाला सुद्धा जाणवते. सूरज समोर जर पाहिलं तर खूप चांगली आकाश गुरव बलिया टोपण नावाने ओळखला जाणारा हा गोवंडी परिसरातील दर्जेदार खेळाडू समोर वडाळ्याचा खेळाडू पाहायला मिळतोय. सूरज उपाध्ये माझगावसाठी यावेळेला पुन्हा समोर. कदाचित पाय जर तिकडे लागला नसता तर पुन्हा समोरच्या दिशेने एक जणू काही बंदुकीतून गोळी यावी ना तशी गोळीच होती, परंतु अडवलाय बॉल आणि एक धाव इकडे मिळेल. तिसरी ओव्हर सुरू आहे. 23 धावा धाव फलकावर आहे. आणि कारण इकडे फलंदाज क्षेत्ररक्षकांचं देखील तेवढंच कौशल्य पाहायला मिळतं. एवढ्याच्या जागेत आणि एवढ्या वेगात बॉल येतोय ना, तो अडवायचा आहे, सोपी गोष्ट नाही आहे. परंतु हे खेळाडू सहजगत्या करतात, कारण हे व्यावसायिक खेळाडू आहेत. अंडरआर्म क्रिकेटचं व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचं भाग्य आज सर्वांना लाभलंय आणि त्यांची मेहनत आहे म्हणून ते आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत. कमी गतीचा बॉल समोर खेळले कुणाल वडनेरे यांच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार.
अतिशय आतुर आहेत ह्या क्रिकेटला पाहण्यासाठी, कारण हे व्यावसायिक क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटमधलं आता अंडरआर्म क्रिकेटसुद्धा लाखोंची उड्डाणं घेऊ लागलेत. मोठमोठ्या खेळाडूंना लखपती करणाऱ्या स्पर्धा आपण जरूर पाहतोय. टर्फ क्रिकेटवर मोठमोठ्या स्पर्धा आता होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट आणि त्यातल्या त्यात मातीवरचं क्रिकेट याचा दर्जा काहीतरी वेगळाच आहे. यावेळेला पुन्हा स्ट्रोक खेळलाय, परंतु चांगल्या पद्धतीने अडवला गेला सुद्धा आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 29 धावा धाव फलकावर होत आहेत. ओव्हर नंबर 3. 5 चेंडू झालेत. येस, 1 चेंडू बाकी आहे. 29 धावा, चांगली सुरुवात इकडे म्हणावी लागेल. हे व्यावसायिक खेळाडू आहेत. अंडरआर्म आणि व्यावसायिक पर्यंतचा टप्पा कुणाचाही सोपा नसतो. पहिल्यांदा आपण आपल्या गल्लीमध्ये, बाजूच्या इमारतीच्या आवारामध्ये, रस्त्यावर या क्रिकेटला सुरुवात करतो आणि त्यानंतर तिकडे चांगले खेळल्यानंतर आपल्या विभागातील टीममध्ये आपल्याला बोलवलं जातं. त्यानंतर प्रभागातील टीममध्ये आपल्याला बोलवलं जातं. ते चांगलं खेळल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण जातो. त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटकडे जातो. असे एक एक टप्पे पार करत तिथपर्यंत जातो. आणि त्यामुळे आज व्यावसायिक क्रिकेट खेळणारे हे सर्व खेळाडू या प्रशांत चषक या नामवंत स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्याबरोबर यशवंतजी एक उभरते आणि खूप चांगले समालोचक आहेत. त्यांचाही आवाज आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच ऐकणार आहात पुढील 3 दिवस. चेतन सर देखील या स्पर्धेमध्ये, त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आजचा दिवस नक्कीच माझंही भाग्य या स्पर्धेचा घटक बनलो. यावेळेला वेगवान चेंडू आणि मनगटी फटका स्क्वेअर लेगला. काय फटका खेळलाय, अगदी VVS लक्ष्मण किंवा मोहम्मद अझरुद्दीनची आठवण यावी अशा पद्धतीचा मनगटी फटका खेळला. 4 धावा. वर झालेले आहेत. प्रशांत चषकामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. यूट्यूबला सुद्धा फोर्स वनवर खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षक आमच्याशी जुडले जात आहेत आणि जे जे खेळाडू खेळत आहेत किंवा आयोजक आपल्या सगळ्या मित्रांना लिंक शेअर करतील किंवा स्टेटसला ठेवतील. ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठीचा प्रयत्न मात्र असतो. चौथ्या ओव्हरच्या ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन आपण ऑलरेडी येऊन इकडे उपस्थित राहायचे, याची नोंद आपण दोन्ही टीमने घ्यायची आहे. वेगात बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय वेग आहे, जबरदस्त. चर्चा आहे या खेळाडूच्या वेगाची आणि खूप चांगल्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी करतोय आणि बाईच्या स्वरूपातील एक धाव तिकडे येते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. सागर निवातीचा वेग आणि समोरचे कुणाल वडनेरे आणि त्याच बरोबरीने आकाश गुरव हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, म्हणजे एवढ्या वेगात येतोय की बॅटरला खेळणं अवघड जात आहे. एवढी चांगली गोलंदाजी इकडे होते. धावसंख्या मात्र थांबू शकत नाहीये. एका धावेने पुढे जाईल. प्रशांत चषक, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केली गेलेली ही 13व्या पर्वातील ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रशांत कांबळे आणि दत्ता पाटील यांच्या स्मृती जागवणारी ही स्पर्धा, त्यांच्या आठवणी जागृत करणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला 13 पर्व येते. प्रशांत चषक पुढचं षटक घेऊन पुन्हा एकदा वेगवान वडाळा एक्सप्रेस. लोअर फुल टॉस गॅप मध्ये खेळलेत आकाश गुरवच्या बॅट मधून. आणखीन एक एकोणीस धावांवर वैयक्तिक बॅटिंग करतायत. आणखीन एक फटका समोर खेळलाय. हो, 4 धावा वसूल केल्या गेल्या.
आणि आणखीन एक चौकार. खूप चांगलं इथे वेगवान गोलंदाजी जरूर होते, परंतु त्याचं उत्तर पाहणं किती खूप चांगल्या पद्धतीने दिले जात आहे. ज्या पद्धतीने वेगवान फलंदाजी केली जाते. धावसंख्या पुढे गेलेली आहे 40 धावा धावफलकावर आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग, 40 धावांची सलामी सुद्धा इकडे पाहायला मिळाली आहे. प्रशांत चषकाला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात इकडे झालेली आहे आणि आयोजकांची मेहनत विशेष म्हणजे आकाश 23 धावांवर बॅटिंग करतायत. 12 बॉलमध्ये 23 धावा, 4 चौकारांचा समावेश देखील त्यामध्ये पाहायला मिळाला आणि अशी सहज सुंदर जशी संधी मिळते ना तर वेगवान फटका देखील खेळतायत आकाश गुरव. यावेळेला थोडीशी जागा बनवत पाठीमागे गेले, असं वाटलं धाव होणार नाही, थांबवलं त्याच वेळेला कुणालला आणि धावसंख्या जागेवर थांबते. डॉट बॉल या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. चौथी ओव्हर सुरू आहे. 10ची सरासरी तर आत्ताच गाठली आहे कारण 40 धावा झालेल्या आहेत. प्रशांत चषकाचं हे 13वं पर्व. या वेळेला आणखीन एक दर्जेदार फटका, परंतु खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. निघाला होता, अन्मेष तिकडे होते आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. आणि खूप चांगल्या पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 41 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. विकेट न गमावता 41 धावा या सलामीच्या जोडीने केलेल्या आहेत. काय तयारीनिशी टीम इकडे आली आहे रोहिल 11 रॉयल चेंबूर ही टीम. परंतु माझगावच्या संघाची सुद्धा चर्चा सध्या आहे आणि का चर्चा होते त्यांची त्यांना इकडे दाखवावं लागेल. गोलंदाजीसाठी येत आहेत टिळक. माझगावचा खेळाडू आहे. माझगावची देखील चर्चा आहे सध्याच्या घडीला. माझगाव संघाचं प्रतिनिधित्व करताय टिळक. गोलंदाजीसाठी आलेत, परंतु गोवंडीचे खेळाडू सध्या चर्चेत आहेत. आकाश गुरव खूप सुंदर बॅटिंग केली आहे त्यांनी आतापर्यंत. प्रशांत चषक ओहो, थोडेसा उंची जास्त दिली होती, कमी गतीने केला होता. त्यानंतर बॉलला थोडंसं फिरवलं होतं आणि थोडासा कंट्रोल खूप कमी वेळा पाहायला मिळालं की कंट्रोल नाहीये त्यांचा फटक्यावर. परंतु या वेळेला तो तोल नक्की सुटला होता त्यांचा या स्ट्रोकवरचा, परंतु बचावले. बॉल पाठीमागे गेलाय. ओ हो, पाठीमागच्या बॉलला थोडासा कंट्रोल सुटला. आता त्याही पेक्षा मात्र या बॉलला मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात आकाश बाद होत आहेत. परंतु काय बॅटिंग केली आकाश गुरवने, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. 15 बॉलमध्ये 25 धावा त्यांच्याकडून पाहायला मिळाल्या आणि या शेवटच्या षटकाला सुरुवात जशी झाली ना, टिळकने दोन्ही बॉल खूप चांगले टाकले. टॉस होईल, परंतु दोन्ही कॅप्टनना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये डिसिजन जागेवरच सांगायचं आहे. आणि बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत ज्या खेळाडूने चेंबूरचं नाव मागील 15 ते 20 वर्ष अंडाराम क्रिकेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झळकावलं. अंडाराम क्रिकेटचा सुपरस्टार घनश्याम शिंदे म्हणजे पप्पू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गेली कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट आपण घनश्याम शिंदेंना खेळताना पाहिलंय आणि आज तेच घनश्याम शिंदे इन ॲक्शनमध्ये प्रशांत चषकामध्ये पाहायला मिळतात. पप्पू या नावाचा गजर आपण बॉक्स क्रिकेटमध्ये ऐकला आणि आज त्यांनाच इन ॲक्शनमध्ये इकडे पाहतोय. परंतु टिळकने काय पहिले दोन्ही बॉल टाकलेले आहेत, दोन्ही बॉल टाकले, दोन्ही निर्धाव टाकले. आता समोर आहेत घनश्याम शिंदे. पहिला बॉल थोडंसं बॅकफुटला गेले, शेवटच्या क्षणी बॉलचा अंदाज घेतला, पॉईंटला बॉलला ढकललं, 1 रन तिकडे मिळणार आहे. या खेळामध्ये एका धावेला सुद्धा खूप महत्त्व आहे, परंतु टिळकचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 बॉलमध्ये त्यांनी केवळ एकच धाव दिलेली आहे. 5 ओव्हरची ही मॅच आणि त्यामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न इकडे असणार आहे.
यावेळेला आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. +1 धाव मिळेल. अतिरिक्त धावा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा की फॅक्टर काय असेल? एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन जर तुम्ही कंट्रोल केला तर तुम्ही जिंकायची शक्यता जास्त असते. त्याचबरोबरीने फिल्डिंग हा फॅक्टर सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर हे 2 फॅक्टर खूप महत्त्वाचेच असतात. यावेळेला पप्पू कुणाल वडनेरे खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं, फुटवर्क पाहायला मिळालं. रिझल्ट 4 वाला चौकार. जबरदस्त. यावेळेला आता आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इकडे राहिला आहे. स्क्वेअर लेगला बॉल जातोय. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 49 धावा धावफलकावर आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. प्रशांत चषकाला सुरुवातच मुळात काय जबरदस्त झाली आहे. घनश्याम शिंदे पप्पू यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुणाल वडनेरेने सुद्धा काय बॅटिंग केली आहे कुणाल. आणि धावसंख्या 5 ओव्हरची खेळ संपल्यानंतर 50 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. चला नाणेफेकीच्या अंदाज म्हणून आम्ही कित्येक वर्ष पाहिले त्यांना आणि आज ते सुद्धा पाहायला मिळतील. चला ओमकार मलाड संघाचा कॉल असणार आहे. प्रशांत चषक इज अ कॉल आणि यस प्रशांत चषक. धन्यवाद सर. आपण चांदपन्न व्हायचं आहे. तर ओमकार मलाड नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय. पहिली इनिंग आपण पाहतोय. या इनिंग मध्ये काय डिसिजन असेल? बॅटिंग करू आम्ही पहिली. बॅटिंग करणारा हा समोर मात्र सुद्धा बलाढ्य संघ आहे. या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणाल? प्रशांत चषक 2024 बद्दल काय म्हणशील? चांगली टुर्नामेंट आहे. आम्ही खेळलोय खूप. जिंकलो नाही या वर्षी. कोशिश करू की आम्ही जिंकू टुर्नामेंट. धन्यवाद. तर अर्थातच शुभम तुझ्याकडे. चला अर्थातच गेल्या वर्षी तू जिंकलाय. यावर्षी पुन्हा एकदा जिंकायची तयारी असं म्हणतोय शुभम. जर टॉस जिंकला असता तर तू काय घेतलं असतंस? आम्ही क्षेत्ररक्षण करणार होतो. ओके. आता मात्र फलंदाजी करायची आहे. प्रशांत चषक 2024 या स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील? आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन नियोजन चांगलं आहे. थोडा लवकर संपले तर बरं होईल. घरी जायला ट्रेन वगैरे भेटेल. चला ऑल द बेस्ट असेल तर नक्कीच सर. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. दोन्ही संघाला शुभेच्छा असणार आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. तर अर्थातच ओमकार मलाड संघ मात्र नाणेफेकीचा कौल जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि आमंत्रित करतोय फलंदाजीसाठी मीम बॉईज मुकेश रॉयल चेंबूर या संघाला. शेखसाला थोडंसं करेक्शन आहे. ओमकार मलाड संघाने फलंदाजी घेतली आणि मीम बॉईज मुकेश रॉयल चेंबूर या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. चला करेक्शन सर थोडंसं येतं, याची नोंद घ्यायची आपण. चषक 2024 पर्व 13व. आपण आहोत मुंबईमध्ये. मुंबईची कांदिवलीचं समतानगर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण. आज महापरिनिर्वाण दिन सुद्धा आहे आणि विनम्र अभिवादन असणार आहे. जबात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात दाखल होते.
दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अक्षय आणि अभि दोन्ही बंधू चेंबूरचे माझगावच्या टीमचं प्रतिनिधित्व करत आहेत. आज अक्षय आणि अभि पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाजीसाठी. प्रणय, या प्रणयची देखील एक जबरदस्त गोलंदाजी आहे. या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईड आहे. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. विजयासाठी धावांचं लक्ष्य 51 धावांची आवश्यकता आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. पाहायचं आहे कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जातो. एका बाजूला जर पाहिलं तर प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्राईकवर अक्षय आणि अभि हे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावा तसं पाहिलं तर मोठंही आव्हान आहे, परंतु या आव्हानाचा सुद्धा पाठलाग होऊ शकतो आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. ओ बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि आतमध्ये सुद्धा वळण घेतलं आणि परंतु धाव नाही थांबली आहे. इकडे बायच्या स्वरूपातील एक धाव मिळेल. आजचा दिवस दर्जेदार क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी आजचा दिवस चुकू नका. प्रेक्षकांच्या बसण्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्याही इकडे आपण पाहतोय. फोर्स 1 वर ज्यांना शक्य नाहीये त्यांनी आवर्जून फोर्स 1 वर या स्पर्धेचा आनंद घ्या. प्रशांत चषक. ओहो सुंदर फटका आणि बॉल हातातून निसटतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या एकंदरीत जर पाहिली तर 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अक्षय आणि अभि ही जोडी, दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि सुरुवात तर तेवढीच चांगली झाली आहे. म्हणजे पहिल्या डावात धावा झाल्या तर दुसऱ्या डावात का नाही होणार. आणि फलंदाजीला पोषक सुद्धा वातावरण आहे ना. 3 बाजूला मैदानाच्या तुम्हाला चौकार पाहायला मिळणार आहेत. डायरेक्ट चेंडू आदळला पडद्याला तर षटकार सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मैदानामध्ये मजा येईल क्रिकेट पाहायला पुढील 3 दिवस. आणखीन एक चांगला फटका. फिल्डर आहेत तिकडे. चेंडूची फेकी मात्र तिकडे जरूर केली गेली आहे. नॉट आउट. चला थोडं सहकार्य करा. 4ही पंच एकत्र आले आणि एकत्र येऊन मात्र हा निर्णय आलेला आहे. आणि चला मॅचला सुरुवात करूयात आपण आता. चला इकडे आयोजन कमिटीची सुद्धा सूचना येते. 4ही पंचांनी एकत्र येऊन निर्णय दिलाय आणि आपण त्या निर्णयाचा आदर करा. चला मॅच सुरू करा प्लीज.
दोन्ही पंचांना मी विनंती करतो की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी आणि दोन्ही संघांना देखील दोन्ही नाही एकाच संघाला विनंती करण्यात येते, कारण की त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या बाजूने हा निर्णय लागलेला नाही आहे, परंतु जो निर्णय हा पंचांनी कळवलेला आहे तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. आणि याचं बंधन देखील आहे जे आम्ही आवर्जून प्रत्येक वर्षी सांगत असतो, पंचांचा निर्णय हा अंतिम नाही तर अंतिमच राहील. यस, तर जव्यात मॅचच्या दिशेने या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न इकडे केला गेलेला आहे आणि एका बाजूला अक्षय एका बाजूला अबी ही जोडी मैदानात आहे. यंग बॉईज वी यंग पॅकर्स माझगाव यांना आपण इकडे पाहतोय. पुन्हा एकदा प्रणय यांना पाहतोय गोलंदाजीसाठी. अक्षय स्ट्राईकवर, प्रशांत चषक, आणखीन एक चांगला फटका, परंतु फिल्डर आहेत तिकडे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवलाय, थ्रोही तेवढा चांगल्या पद्धतीने केलाय. निर्धाव चेंडूची सांगता इकडे पाहायला मिळाली. प्रणय 7 धावा धावफलकावर आहेत. 13वं पर्व ज्याचा आहे सगळ्यांनाच गर्व, प्रशांत चषक. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न आहे तिकडे राहिला, जागेवर थांबवलंय आणि जरी या ठिकाणी एक चौकार आला असेल त्यानंतरचं कमबॅक इकडे पाहायला मिळालं. प्रशांत चषक आपण पाहतोय. आज सगळ्यांच्याच लक्ष या कांदिवलीच्या समतानगरच्या या क्रीडानगरीमध्ये असणार आहे. खूप दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. व्यावसायिक खेळाडूंना इकडे पाहण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळते अंडर आर्म क्रिकेट जगतातील. यावेळेला पुन्हा एकदा हा बॉल थोडासा टर्न झालाय, कमी गतीने टर्न देखील केला, यष्टिरक्षकांकडे पाठवला. पहिलं षटक इकडे संपलंय. धावसंख्या झाली होती 7 धावा 51चा करायचा आहे पाठलाग. आपण पाहतोय मानाची स्पर्धा, प्रशांत चषक पर्व 13वे. काय म्हणाल यशवंतजी, पहिल्या षटकात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे? फलंदाजाला एक जीवनदान तर आपण पाहतोय. रनआउटचा अर्थातच जर झटका लागला असता तर कुठेतरी चित्र वेगळं असतं, परंतु प्रणयचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण विचार केला दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार त्याला लगावला गेला, त्यानंतर मात्र त्याने गतीमध्ये परिवर्तन केलं, लाईन अँड लेंथमध्ये थोडासा बदल आपण पाहिला आणि एक चांगलं स्कोर कार्ड अजूनपर्यंत आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती 51चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र ज्याने पहिल्या इनिंगमध्ये अफलातून फलंदाजी केली अशा फलंदाजाला आता मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. आकाश गोलंदाजी मार्कवर. यस आकाश, चर्चा आहे या अष्टपैलू खेळाडूची सध्या अंडर आर्म क्रिकेट जगतामध्ये. बॅटिंगने तर खूप प्रभावित केलं, आता बॉलिंगने कशी कामगिरी करतोय पाहायचं आहे. संधी दोघांनाही आहे, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही बॅटिंग आणि त्यामुळे मॅच ऑन आहे. दोन्ही टीम प्रयत्न करतील. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, वाईट बॉल अवंतरच्या स्वरूपात सुरुवात इकडे झाली आहे आणि धावसंख्या 8 वर पोहोचते. अभिषेक आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रशांत चषकासारखी एक नावाजलेली स्पर्धा. यावेळेला नो बॉल घोषित केला जातोय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर झाला मिड विकेटला, परंतु इकडे चुकीला माफी नाही आणि पंचांनी न्याहाळलं. बॉल आलाय कडून, बॉलचा अँगल काय आहे तो तपासलं आणि लगेच या ठिकाणी नो बॉल घोषित केला. 2 धावा येणार आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. 10 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली खरी, परंतु पाहूयात. प्रशांत चषक 10 धावा धावफलकावर आहे. 51चा करायचा आहे पाठलाग. एक मानाची स्पर्धा आहे. हो 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 हो, यावेळेला दांडी 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 गुल बोल. श्रवणीय गाणी ऐकवतायत आणि थोडेसे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवतायत. IPLच्या अगोदर या गोष्टी पाहायला मिळत नव्हत्या, परंतु IPL आलं, क्रिकेटमध्ये संगीत सुद्धा आलं आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. वडाळ्याचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सूरज उपाध्ये, ज्याच्याही नावावर अंडरआर्म क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम आहे. पाहूया, आज टीमला गरज आहे. सूरज मैदानात दाखल झालेले आहेत
आणि दुसऱ्या बाजूला आकाशने बॅटिंग जबरदस्त केली आणि बॉलिंगला आले आणि इकडे विकेट सुद्धा घेतलेली आहे. प्रशांत चषक आपण पाहतोय. प्रशांत चषक आपण पाहतोय. आकाश समोर जर पाहिलं तर सूरज पहिल्याच बॉलवर एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इकडे झाला. एक धाव तिकडे मिळणार आहे. आता मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये रांग लागली आहे स्पर्धांची अंडरआर्म क्रिकेटमध्ये. मेलविन ट्रॉफी पाहायला मिळणार आहे, वाई कट्टा पाहायला मिळणार आहे, सिद्धी पॅकर पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये SP चषकाचे सुद्धा वेध लागलेले असतील. म्हणजे अशा एकाहून एक सरस स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला चांगला अंदाज घेतला बॉलचा. बॉल शरीराच्या दिशेने येतोय, ऑन साईडला ढकललाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 12 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 51चा पाठलाग करायचा. आता तो थोडासा दबाव निर्माण झालाय ना, म्हणजे 5 ओव्हरला 51 चेस करताना तुम्हाला एका ओव्हरला 1 बाउंड्री तर मारायचीच आहे. म्हणजे त्याशिवाय हा बॅकलॉग भरून निघणार नाहीये आणि तो प्रयत्न इकडे तुम्हाला करावा लागेल. यावेळेला फटका चांगला, परंतु तिकडे आहेत फिल्डर अतिशय वेगात. थ्रोही केला परंतु डायरेक्ट हिट नाही होऊ शकला. त्यानंतर गोलंदाजाकडून 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. 13 धावा धाव फलकावर. सूरज उपाध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे फलंदाज अभिषेक. अभिषेक आणि सूरजला कामगिरी करावी लागेल. जशी पहिल्या डावात आपण पाहायला मिळाली, एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि पर्यायाने पार्टनरशिप सुद्धा झाली आणि धावा सुद्धा झाल्या. तसंच इकडे आपल्याला काही पाहायला मिळेल का येणाऱ्या कालावधीमध्ये. प्रशांत चषक 13व पर्व. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टर्न होतोय, अंदाज घेतला, शेवटच्या क्षणी सोडून दिला. 2 धावांचा बोनस होईल इकडे, कारण वाईटचाही बॉल 1 धाव मिळेल. पाठीमागे बॉल गेला गोष्टांकित क्षेत्रात, 2 धावा त्याही मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. 15 धावा धाव फलकावर आहेत. सूरज ओहो, इकडे पुढे आमंत्रित केलं गेलं. बॉल काउंट आणि रन सुद्धा काउंट. येस, मॅजिक बॉल आता येईल. येस, परंतु सूरजलाही माघारी पाठवलंय. धाव इकडे येताना पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. बॉलवर जर विकेट गेली तर मायनस किती 4 आणि या बॉलवर जेवढ्या धावा केल्या जातील त्याच्या डबल होणार आहेत. किती 15. यस, स्कोर 15 झालाय. मॅजिक बॉल, सर्वांचं लक्ष असणार आहे या मॅजिक बॉलवर. साई नवले फ्रॉम भटवाडी घाटकोपर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोवंटीचे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आकाश गुरव. काय होणार या बॉलवर, सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. 13व पर्व प्रशांत चषक. यावेळेला हळूवार पद्धतीने केवळ बॉलला ढकललाय, म्हणजे घाई न करता फक्त विकेटही न जाऊ देता बॉलला ढकललं. पहिली धाव घेतली आहे. एका धावेचं आल्यामुळे 1 धाव बोनस होईल. 2 धावा इकडे मिळतील आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 17 धावा धावफलकावर. 51चा करायचा आहे पाठलाग. यशवंतजी, अर्थातच दोन्ही जर संघाचा इनिंगचा जर आपण कंपॅरिझन केलं, त्या संघाच्या धावा होत्या 16 आणि अर्थातच वियंग पॅकर माझगाव आता मात्र 17 वरती आहे. म्हणजे कट टू कट सामना सुरू आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवी लढत आपण प्रशांत चषक 2024च्या या 13व्या पर्वामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. यस, आनंद लोके यांना आमंत्रित करण्यात आलंय गोलंदाजीसाठी. विक्रोळीचा हा खेळाडू देखील सातत्याने चर्चेत असतो. चांगली अष्टपैलू कामगिरी करतात. पूर्वाश्रमी जर पाहिलं तर ब्लू स्टारसाठी सुरुवात केली, त्यानंतर मोठमोठ्या संघांमध्ये जागा बनवतोय.
रॉयल चेंबूरमध्ये एक प्रमुख खेळाडू म्हणून आता नावारूपाला येताना पाहायला मिळत आहेत. समोर साई यांना आपण बॅटिंग करताना पाहतोय. 17 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय, मात्र स्क्वेअर लेगला. आनंद लोकेच्या पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न साईचा पूर्ण होतोय. धावसंख्या 1ने पुढे गेली ती म्हणजे 18 वर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 17 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 33 धावा. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अभिषेक त्यासाठी बॅटिंगसाठी सज्ज आहेत. अभिषेकने टाकलेला अभिषेकसाठी टाकलेला आनंदचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय. रॉयल चेंबूर नावाला साजेशी कामगिरी करतायत. 11 रॉयल चेंबूर. आणखीन एक डॉट बॉल आलाय. यावेळेला पाठीमागे बॉल जाईल. कॅच होतं स्क्वेअर लेगला, बॉल गेलाय फाईन पाठीमागे. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1ने पुढे जाते. 19 धावा. थोडासा दबाव निर्माण केला बॉलर्सने. आता गरज चौकारांची वाढते, नाहीतर मॅच आणखी लांब जाऊ शकते. दबाव कमी करायचा असेल तर काही चौकार यावेच लागतील आणि तुम्हाला मैदानाच्या 3 बाजूला चौकार मारण्याची संधी आहे. पाहूया. परंतु जणू काही भिंतच उभी केली आहे सीमारेषेवर, अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आनंद लोके. यावेळेला फटका चांगला आणि फिल्डिंग त्याच्यापेक्षा चांगली. वाह, काय फिल्डिंग केली आहे. कोण आहे? सॅम्युअल कोम्बिन, विक्रोळीचा दर्जेदार खेळाडू. आणि फिल्डिंग किती महत्वाची आहे पहा. कदाचित हा चौकार गेला असता आता अडला नसता तर, परंतु चांगला प्रयत्न केला होता अभिषेकने. पुन्हा एकदा साई. धावफलक जर पाहिला तर तिसरं षटक मार्गस्थ असताना 20 धावा म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. आनंद लोके आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. क्षेत्ररक्षकांची साथ देखील तेवढीच महत्वाची राहिली आहे. साई बॅटिंगसाठी स्वतः साईला सिद्ध करण्याची संधी आहे. यावेळेला पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय परंतु फिल्डर आहेत तिकडे. म्हणजे जी आकाश गुरवने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली कुणाल वडनेरे यांच्या साथीने, ती खूप महत्वाची होती. यावेळेला फटका समोर. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि या प्रयत्नात आणखीन एक विकेट आलेली आहे. रन आउट. अक्षय आलेले आहेत. रनआउटच्या स्वरूपात आलेली विकेट आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत अंडरआर्म क्रिकेटमधील एक जबरदस्त असे खेळाडू घनश्याम शिंदे. परंतु बॅटर सुद्धा चांगली क्षमता आहे, प्रयत्न करावे लागतील. हा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय, काहीसा टर्न होतोय, वळतोय. पंचांचा इशारा येतोय. बायच्या स्वरूपातील ही धाव आहे. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. 22. 29ची अजूनही आवश्यकता आहे. घनश्याम शिंदे आलेत. पप्पू यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू खेळायचा होता. फटका मात्र या ठिकाणी जाऊयात मॅचच्या दिशेने. वेगवान चेंडू होता परंतु दिशेवरचं नियंत्रण नव्हतं. बॉल स्वैर पाहायला मिळतोय. धाव मात्र 1ने पुन्हा पुढे जाईल. माझगाव टीमला इकडे थोडंसं बॅकफुटला पाठवलंय आणि आणखीन एक चांगला चेंडू घनश्यामकडून पाहायला मिळतोय, पप्पू यांच्याकडून पाहायला मिळतोय. प्रशांत चषकात यानंतर सुद्धा दर्जेदार खेळाडूची चौकशी करायची, कदाचित थोडीशी दुखापत.
बॅट कदाचित पाहायला लागली की काय. चला मॅचला सुरुवात करायची पुन्हा एकदा. दुखापत झाली आहे अभिषेकला आणि त्यामुळे ते मागे आलेत, बाहेर येत आहेत आणि आता नवीन बॅटर मैदानात जात आहेत. करण ठाकूर, पाहूया करण कशा प्रकारची कामगिरी करतील. आमचे यशवंत ठाकूर यांचे बंधू सुद्धा आहेत. करण ठाकूर फ्रॉम पालघर. पहिलाच बॉल, फटका चांगला आलाय, अडवण्याचा प्रयत्न प्रणयने केला परंतु तिकडे बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. चार. आणि आपली उपलब्धता सिद्ध केली आहे. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे, तिकडे एक धाव मिळेल. अठ्ठावीस धावा धाव फलकावर आहे. लक्षापासून थोडीशी दूर टीम चालली आहे. यावेळेला पुढे सरसावत, आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय करा, डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न आणि याच तो यशस्वी राहिलाय. प्रतीक मात्र डायरेक्ट हिट करतायत. एक स्टंप असताना उडवणं सोपी गोष्ट नाहीये, प्रतीकने ते सहज शक्य केलंय. सागर निवाते नवीन बॅटर. पुढच्या दोन्ही टीम तयार. डायरेक्ट बॅटिंगसाठी बॅटर उतरतील, कोणी प्रॅक्टिस करणार नाही आणि डायरेक्ट मॅच सुरू होईल याची नोंद आपण घ्यायची आहे. क्षेत्ररक्षक करणारी टीम मॅच संपल्यानंतर लगेच आपण देखील मैदानात उतरायचं आहे. सॅम्युअल आलेत गोलंदाजीसाठी, समोर सागर निवाते. पहिलाच बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला परंतु आणखीन एक विकेट आली आहे. करण मात्र नाराज असतील, रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. मी गाडीवर फिरताना कामानी, मी स्टेजवरती भिजलो की घामानी, तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका, तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. धन्यवाद. सॅम्युअल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल येतात. नो बॉल, परंतु इकडे नो बॉल घोषित केला जातोय. कॅच पकडली जरूर गेली होती, खूप चांगले कुणालने एफर्ट्स दाखवले तिकडे. सॅम्युअल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. प्रशांत चषक आपण पाहतोय. वाईट बॉल, पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळेल. आतिश येत आहेत नवीन बॅटर. यस, शेवटच्या षटक आहे, सॅम्युअल घेऊन आलेत आणि या अंतिम षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. मॅच तर जवळपास संपली आहे परंतु जाता जाता एखाद दुसरा मोठा फटका खेळावा लागेल. परंतु इकडे सॅम्युअलने बॉलला टर्न दिलाय आणि आमचे पंच बाबू सर म्हणजेच पद्मनाभ प्रभू बाबू सर हे सुद्धा टर्न झाले पाठीमागे. औपचारिकता मॅचची आता केवळ शिल्लक आहे.
पुढे सरसावले, स्ट्रोक चांगला खेळत आहे, परंतु कुणालने पुन्हा चांगली फिल्डिंग तिकडे केली आहे. पुढच्या दोन्ही टीम आपण लगेच रेडी राहायचंय. खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपण इकडे पाहतोय. आजच्या रात्री तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटचं प्रोफेशनल क्रिकेट काय आहे ते पाहायला मिळेल. यानंतर ओमकार मालाड ज्या संघाच्या नावाची चर्चा आहे तो सुद्धा पाहायला मिळेल. एक युवा खेळाडूंचा संच मुकेश रॉयल तो सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. आज जॉर्ज कल्याण सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो आपली मजा आहे आज, कारण खूप चांगले क्रिकेट इकडे पाहायला मिळेल. आणखीन एक सॅम्युअलकडून चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रशांत चषक, आकाश गुरव एक की फॅक्टर राहिले या मॅचमध्ये. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. खूप चांगली खेळपट्टी देखील इकडे पाहायला मिळते. सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील बॉल टर्न होताना पाहायला मिळत आहेत. आउटफील्ड सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे सगळ्या गोष्टी विचारपूर्वक या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रशांत चषक आज पहिल्याच दिवशी पहिल्याच मॅचमध्ये चर्चेत आला आणि यानंतर खूप सारी चर्चा होईल 3 दिवस या स्पर्धेची. वेगवान आणि चांगला फटका आलाय. जाता जाता आपल्या छाप इकडे सोडली आहे आणि या चौकारांची धावसंख्या पुढे गेली खरी, परंतु रुई 11 रॉयल चेंबूर या सामन्यामध्ये विजय होत आहेत. विजय संघाचं अभिनंदन. माझगाव आपल्याला पुढल्या सामन्यांसाठी असतील. खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या दोन्ही टीम डायरेक्ट खेळण्याच्या दृष्टीने मैदानात या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घोषित केला जातोय आकाश गुरव उर्फ बल्ली. पर्व आपण या स्पर्धेचं पाहतोय. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सर. ओव्हर टू यू सर. धन्यवाद. प्रशांत चषकाचा पहिला सामना पार पडला आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र काय जबरदस्त खेळलाय हा खेळाडू. आकाश गुरवने अष्टपैलू कामगिरी करत असताना सामनावीर पुरस्कार घेतला आणि जी बॅटिंग राहिली त्यांची लाजबाब राहिली. बॉलिंग सुद्धा खूप सुंदर केली आणि पहिल्या सामन्यावर अधिराज्य गाजवत असताना सामनावीराचा पुरस्कार मिळवला जातोय. प्रशांत चषकाचा मानाचं जे टी शर्ट आहे फोर्सने डिझाईन केलेलं, मी विलास नाईक असे खेळाडू जे मात्र आम्ही विक्रोलियन्ससाठी सुद्धा खूप दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहिलं मिळालंय. आणि हो, सेकंड मॅचला तुम्हाला हे टी शर्ट परिधान करायचं आहे. आकाशशी थोडंसं बोलणार देखील आपण आहोत. आकाश, अंडरआर्म क्रिकेट खूप आता लोकप्रिय होत चाललं आहे. 13 वर्षाची स्पर्धा आहे आणि कसं वाटलं इकडे खेळत असताना आणि तुमची आणि कुणालची जी पार्टनरशिप पाहायला मिळाली त्याबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली ऑर्गनाईज केली आहे आणि पार्टनरशिप बोलायला गेलं तर आमचे प्लेयर जरा म्हणजे लेट होते 5-10 मिनटं, तर आम्हाला पार्टनरशिप करायची होती. पहिले 2-3 ओव्हर आम्हाला सांभाळून खेळायचं होतं आणि